मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे सरप्राईज. लेखक दीपक पाटील. लॉकडाऊन संपून एक आठवडा झाला होता. मंदारची कंपनी आपल्या लोकांची फारशी काळजी घेत असल्याने त्यांना अजूनही पुढील 1 महिना वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं होतं. घरी बसून मस्त एन्जॉय करत काम करू असं म्हणणारा मंदार आता काहीसा वैतागला होता. एकतर 3 महिन्यांचा लॉकडाऊन आणि अजून 1 महिना ऑफिस खुलणार नाही. ऑफिसचे ते वातावरण, कॉफी मशीनची ती कडक कॉफी, गॉसिपिंग आणि महिमा. मंदारची कलिग. नकळत मंदारला ती आवडू लागली होती. आता जरा कुठे ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली होती आणि या लॉकडाऊननी सगळंच विस्कटलं होतं. हॅलो पराग, काय चाललंय ब्रो? मंदारने आपल्या जुन्या कंपनीतील एका मित्राला फोन केला होता. नथिंग स्पेशल यार, वैतागलोय घरात बसून. हे वर्क फ्रॉम होम कधी संपणार कुणास ठाऊक. तुझं ऑफिसही सुरू नाही का? अरे आमचंही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. वाटलं होतं मस्त मजा येईल घरी राहून काम करायला, पण आता फार बोरिंग वाटतं यार. आणि हो, निलेशचं काय चाललंय? मंदारने विचारलं. अरे लॉकडाऊन संपल्यास त्याच्या गावी कोकणात पळाला तो. मस्त एन्जॉय करतोय साला. इंस्टावर रोज एक नवीन फोटो टाकतोय, पराग म्हणाला. सिंधुदुर्गात आहे त्याचं गाव, कणकवलीजवळ. काय बरं नाव? हां, आचरे, बरोबर ना? कॉफीचा घोट घेत मंदार म्हणाला. हो आचरेच. काय मस्त गाव आहे यार. लोकही फार प्रेमळ आहेत. गेल्या वर्षी मी गेलो होतो त्याच्यासोबत 4 दिवस. अगदी ऑसम ट्रिप झाली होती आमची. कालच फोन आला होता त्याचा. म्हणत होता 10 दिवसांनी ये गावी, यात्रा आहे. हे वाक्य ऐकताच मंदारच्या डोक्यात एक धम्माल प्लॅन आला आणि तो म्हणाला, मी काय म्हणतोय पराग, 10 दिवसांनी कशाला? उद्याच जाऊया का त्याच्या गावी? सरप्राईज देऊ त्याला. असंही आपल्या दोघांना घरूनच काम करायचं आहे. ते तिथंही जाऊन करता येईल. मस्त एन्जॉयही करू. फार वैताग आला यार, काय म्हणतोस? प्लॅन चांगला आहे. तिथं 4-5 दिवस राहून पुढं गोव्यालाही जाता येईल. गोवा तिथून जास्त लांब नाही आहे. निघू उद्या सकाळी. पण तू फेसबुक व्हॉट्सअपवर काही स्टेटस वगैरे ठेवू नकोस हां, नाहीतर कळेल त्याला. बाकी बिरकी आहे साला. मस्त सरप्राईज देऊ त्याला. परागने होकार देताच मंदार जाम खुश झाला. 2 महिन्यानंतर तो मुंबई सोडून बाहेर पडणार होता, तेही कोकणात. त्यानं लगेच बॅग पॅक करायला घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मंदारने परागला फोन केला. अरे किती वेळ झाला वाट पाहतोय? 9:30पर्यंत निघायचं होतं ना? पराग गाडी घेऊन दादरहून निघणार. वाशीत मंदारला पिकअप करून ते पुढे कोकणसाठी निघणार असं ठरलं होतं. अरे हो यार, काल रात्री नेटफ्लिक्सवर एक सिरीज पाहत बसलो आणि झोपायला 2 वाजले. त्यामुळे उशिरा उठलो. निघालो मी मागाशीच. पोहोचतोय 15 मिनिटातच. तू पॅनिक होऊ नको हां. पुढच्या अर्ध्या तासात पराग पोहोचला आणि ते निघाले. एकदाची ट्रिप सुरू झाली. त्यांनी मुंबई गोवा हायवेने जायचं ठरवलं. पनवेल सोडल्यावर पेनमार्गे महाडला पोहोचू आणि मग पुढे सरळ खाली जात खेड, चिपळूण, लांजा, राजापूर करत कणकवली आणि मग पुढे आचरे, असा काहीसा बेत होता. जवळजवळ 10 तास तरी लागणार होते. प्रवास लांबचा होता आणि काहीसा थकवणाराही. त्यात रस्ता फारसा चांगला नव्हता आणि ट्रॅफिक तर विचारूच नका. त्यामुळे पराग संधी मिळेल तेव्हा गाडी दामटत होता. त्यात मध्ये दापोलीजवळ थांबून त्यांनी लंच केलं. परागच पुन्हा गाडी चालू लागला. रस्ता कधी गर्द झाडीतून, नागमोड्या वळणांतून तर कधी खाडीतून जात होता. चोहीकडे हिरवळ दाटली होती. निसर्ग जणू त्यांना कुशीत घेऊ पाहत होता. एकूण वातावरण फारच आल्हाददायक होतं. मंदारने आपला फोन
गाडीच्या ऑडिओ सिस्टीमला कनेक्ट केला आणि ॲमेझॉन म्युझिकमधील त्याची फेवरेट बॅक टू 90s प्लेलिस्ट सुरू केली. उदित नारायणच्या आवाजाने माहोल बनू लागला आणि दोघेही नकळत गुणगुणू लागले. दोघांना मुंबई सोडून आता 7-8 तास झाले असतील. आता मंदार गाडी चालवत होता. प्रवास अगदी मस्त सुरू होता. उदित नारायणची जागा आता किशोर कुमारने घेतली होती. 7:30 होऊन गेले. त्यांनी चिपळूण क्रॉस केले होते. ट्रॅफिक काहीसं कमी झाल्याने गाडी वेगाने पुढे जात होती. पराग काहीसा पेंगू लागला होता. संगमेश्वरला चहा घेतल्यावर त्यांनी आता कुठेही न थांबण्याचं ठरवलं, कारण अजून बरंच अंतर बाकी होतं. गाडीनं पुन्हा वेग घेतला. आता अंधार पडू लागला होता. गाडीच्या हेडलाईट ऑन झाल्या होत्या. सकाळपासून लक्ष वेधणारी निसर्गरम्य झाडी आता एखाद्या काळ्या कुट्ट बकासुरासारखी खायला उठत होती. कणकवलीत रात्रीचं जेवण उरकून त्यांनी हायवे सोडला. आता ते आचरेगावच्या रस्त्याला लागले होते. परागला पुढचा रस्ता निश्चित माहीत नव्हता आणि त्यात आता रात्र झाल्याने अजूनच कन्फ्युजन नको म्हणून त्याने कणकवली सोडताच गुगल मॅप सेट केला होता. त्या छोट्या रस्त्याला काळोख अजूनच भयान वाटत होता, पण तो रस्ता अगदीच रिकामा असल्याने गाडी भन्नाट वेगात चालली होती. आचरेगाव अजूनही 40 मिनिट दूर होते. 12 वाजत आले होते. प्रवास सुरू करून 12 तास होऊन गेल्याने आता दोघंही फार थकले होते. दोघांचेही चेहरे चुरगाळलेल्या कागदासारखे झाले होते. त्यांना कधीही एकदा गावात पोहोचतोय आणि मस्त झोपतोय असं वाटत होतं. गाडी सुसाट चालली होती आणि अचानक परागला एक माइलस्टोन दिसला. आचरे 4 किलोमीटर. दोघांनाही हायसं वाटलं. पुढच्या 2-3 मिनिटात एक गंजलेल्या पत्र्याचा बोर्ड दिसला. आचरे 1 किलोमीटर. खालच्या बाणाचा इशारा उजवीकडे होता. आता ते एका फाट्यावर उभे होते. फाट्यावरून आत 1 किलोमीटरवर गाव होता. लघुशंकेसाठी मंदारने गाडी उभी केली. दोघेही खाली उतरले. शरीराला आळोखे पिळोखे देत मंदार गावच्या दिशेने तोंड करून उभा होता. पण दूरवर गावात विजेचे दिवे वगैरे दिसत नव्हते, पण मिनमिनता प्रकाश होता. काही मशाली पेटत असाव्यात. अरे यार, गावात लाईट नाही आहे, मंदारने विचारले. असं काही नाही रे, लाईट आहे गावात. काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून गेली असेल लाईट. गाडीत बसणारा पराग म्हणाला. मंदारने स्टार्टर मारला आणि गाडी फाट्यापासून आत वळाली आणि गावाकडे जाऊ लागली. गाव जवळ येत असता ढोलताशांचा आवाज येऊ लागला. मशालींच्या प्रकाशात कुणाची तरी वरात निघाली असावी. आता ते एका चौकात पोहोचले होते. तिथे एक वरात सुरू होती. 7-8 जण चांबड्यांचे मोठाले ढोल वाजत होते. काही जण ताशा वाजत होते. झांजेचा कर्कश आवाज येत होता. ताल ठेका धरायला लावणारा होता. त्या तालावर काही जण लेझिम खेळत होते तर काही जण नाचत होते. बाया बापड्या बाजूला उभं राहून कौतुकाने ती वरात बघत होत्या. एका पांढऱ्या घोड्यावर नवरदेव ऐटीत बसला होता. या सर्व गोंधळामुळे रस्ता बंद झाला होता. अरे यार, ही काय डोकेदुखी. ए पराग, प्लीज उतर ना, बाजूला कर यांना. स्टिअरिंगवर बसलेला मंदार हॉर्न वाजवत काहीसा चिडून म्हणाला. पण लोकांनी लक्ष दिले नाही. परागही काहीसा वैतागलेल्या मनस्थितीत खाली उतरला आणि गाडीतून उतरल्यावर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. आजूबाजूच्या सर्व घरांना कुलपं लावलेली होती. घरातून कसलाही प्रकाश येत नव्हता. गावातील सर्वच जण त्या वरातीत सामील असावेत. पराग त्या पुढच्या घोळक्याकडे जाऊ लागला. इकडे मंदारने ड्रायव्हिंग सीट पूर्णपणे मागे घेतली होती आणि तो शरीर स्ट्रेच करत आळस झटकत होता. परागने घोळक्यातल्या लोकांना निलेशचे घर विचारले, पण जो बघेल तो ढिम्म बनून वरात पाहण्यात व्यस्त होता. त्या ढोलताशांनी कान बधीर करायला सुरुवात केली होती. 2-3 जणांना विचारूनही काहीही रिस्पॉन्स न आल्याने चिडलेला पराग गाडीजवळ आला. अरे, विचित्रच आहेच चालले. कोणी बोलायलाही तयार नाही. मी निलेशलाच फोन करतो. इथेच असेल या गर्दीत कदाचित. असं बोलता बोलता परागने खिशातला फोन काढून निलेशचा नंबर डायल केला. अरे निलेश, कुठं आहेस यार? अरे, मी गावी आलो आहे रे. तुला माहीत नसल्यासारखं का विचारतोयस? आणि का रे, एवढ्या रात्री फोन? काही प्रॉब्लेम तर नाही ना? निलेश म्हणाला. अरे, मी आणि मंदार इथेच आहोत, तुझ्या गावात. तुला सरप्राईज द्यायचा म्हणून आलो होतो, पण कसलं काय? इथं चौकात थांबलो आम्ही. एक वरात सुरू आहे इथं.
रस्ता अडल्याने पुढे जाता येईना. येतोस का इथे? काय? काहीसा दचकून निलेश म्हणाला. त्याचा आवाज सांगत होता की तो खूप घाबरलेला आहे. तो पुढं बोलू लागला. आजचाच मुहूर्त मिळाला का तुम्हाला माझ्या गावात यायला? आणि मंदार कुठे आहे? अरे चौकातच आहोत आम्ही. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे. मी गाडीजवळ उभा आहे. तू येतोयस ना? पराग म्हणाला. पहिला गाडीत बस आणि फोन कट करू नको. स्पीकरवर ठेव. मंदार, आवाज येतोय का माझा? काहीसा घाबरलेल्या अवस्थेत पराग गाडीत बसला आणि फोन स्पीकरवर ठेवत त्याने गाडीचा दरवाजा बंद केला. हा रे, येतोय, बोल ना, मंदार म्हणाला. गाडी स्टार्ट कर आणि यू टर्न मारून सरळ मागे गावाबाहेर पडा. फाट्यावर आल्यावर उजवीकडे वळा आणि अंदाजे 2 किलोमीटर पुढे आल्यावर उजवीकडच्या माळरानावर काही झोपड्या तिथं पोहोचा. मी इथेच आहे. अजिबात मागं वळून पाहू नका. गाडी कुठंही थांबवू नका. निलेश हे सगळं एका दमात बोलला आणि त्यानं फोन कट केला. निलेश असं का बोलला? दोघांनाही काहीच समजलं नाही. मंदारने स्टार्टर मारला आणि गाडीच्या हेडलाईट समोरच्या वरातीवर पडल्या आणि समोरचं दृश्य पाहून दोघांनाही घाम फुटला. समोरची ती गर्दी प्रकाशाच्या झोताने पांगली होती, पण सर्वांच्या नजरा आता गाडीकडे होत्या. त्या गर्दीला डोळेच नव्हते. डोळ्यांच्या जागी आता फक्त रिकाम्या खोबण्या होत्या. अंगावर विचित्र झगे होते. त्यांचे चेहरे भयानक होते. त्या सर्वांचं शरीर जखमांनी भरलेलं, रक्ताळलेलं वाटत होतं. एक घाणेरडा दर्पही सुटला होता. इतक्यात वाऱ्याच्या वेगाने नवरदेव घोड्यासह गाडीकडे झेपावला. तो घोडा म्हणजे जणू रखरखता निखाराच. घोडा पूर्णपणे जळालेला दिसत होता, धगधगत होता. त्याच्या नाकातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या आणि वर बसलेला नवरदेव नव्हे तो सैतानच असावा. काळा झगा घातलेला, मानवी कवटीतले त्याचे डोळे होते, पण पूर्ण लाल. गाडीसमोर आल्यावर घोड्याने पुढचे दोन्ही पाय उचलले आणि बोनेटवर आदळले. गाडी 2 फूट मागे सरकली. या धक्क्याने परागान मंदार एकदम भानावर आले. मंदार, रिव्हर्स गिअर टाक पटकन, लवकर लवकर कर यार. खर्र करत इंजिनचा आवाज आला आणि गाडीचा स्टिअरिंग पूर्ण डाव्या बाजूला खेचून मंदारने गाडी ड्रिफ्ट करत युटर्न घेतला. सुसाट वेगानं गाडी गावाबाहेर पडू लागली. ती गर्दी गाडीच्या मागे धावू लागली. पराग आणि मंदार खूपच घाबरले. फाट्यावर पोहोचताच मंदारने गाडी उजवीकडे वळवली आणि गाडी सुसाट निलेशने सांगितलेल्या ठिकाणाकडे जाऊ लागली. 2-3 मिनिटातच गाडी एका वस्तीजवळ पोहोचली. काही माणसं रस्त्याकडेला उभी दिसली. निलेश तिथे 4-5 लोकांना घेऊन उभा होता. मंदारने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. गाडी खूप वेगात असल्याने ब्रेक मारूनही 1.5-2 फूट पुढे सरकली. ब्रेकचा कर्रकन आवाज आला. मंदार आणि पराग गाडीतच होते. दोघांचेही हातपाय लटलट कापत होते. त्यांनी जे काही बघितलं ते पचवायला फारच कठीण होतं. इतक्यात निलेशने खिडकीची काच ठोठावली. दोघेही भानावर आले. गाडी रस्त्यावरून आत घेऊन ते गाडीतून उतरले. उतरताच परागने मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात गाडीचे बोनेट बघितले आणि तो थिजल्यासारखा तिथेच उभा राहिला. बोनेटवर घोड्याचे पाय उमटले होते. पत्रा काहीसा चेपला होता. एव्हाना बरेच लोक त्यांच्या भोवती जमा झाले होते. दोघेही काही वेळ चूप होते आणि मग मंदारने तोंड उघडलं. निलेश, अरे आता तरी सांग, काय चाललंय ते? आमची जाम टरकली यार. आणि निलेश बोलू लागला. अरे मी तुम्हाला 10 दिवसांनी यायला सांगितलं होतं. तुम्ही आजच टपकलात. अरे कालपासून गावपळणी सुरू झाली आहे. म्हणजे? परागने विचारले. अरे आमच्या गावात दर 5 वर्षांनी गावपळणी होते. या 4-5 दिवसाच्या काळात कोणीही गावात थांबत नाही, कारण या दिवसात भूतांना देवाकडून अभय मिळते आणि ती गावात मुक्त संचार करतात, अशी समजूत आहे लोकांची. म्हणूनच सारे लोक गाव सोडून 4-5 दिवस वेशीबाहेर असं झोपडं बांधून राहतात. इतकंच काय, जनावरं, कोंबड्या, कुत्री, मांजरं सगळं काही गावाबाहेर नेलं जातं. मला या गोष्टी कधीच पटल्या नव्हत्या, पण आज प्रचिती आली. तुम्ही दोघांनी जे बघितलं ती नक्कीच वेताळांची वरात असणार. यापूर्वीही या वरातीचं वर्णन ऐकलं आहे आम्ही जुन्या जाणत्या लोकांकडून. नशीब बलवत्तर म्हणून वाचलात तुम्ही. हे ऐकल्यावर तर दोघेही बेशुद्ध पडायचे बाकी होते. मित्राला सरप्राईज द्यायला आलेल्या या दोघांना आयुष्यभर लक्षात राहील असं सरप्राईज मिळालं होतं. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास
व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.